आपल्याला मिळालेला आहे. पलीकडे जातो. धैर्यशील दादा आपल्याला विनंती करतो एक एक करून आपल्याला जे सभापती पलीकडे जाऊ. त्याचा सत्कार नेत्यांच्या हस्ते आपल्याला घ्यायचा. पलीकडे जाऊ. सौरभ परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रात की सातारा जिल्हा परिषद ही भाजपची सत्ता प्रधानी गेल्या वेळेला लोकशाहीच्या मुलाला काही झालं नाही. खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची जिल्हा परिषदेचे सिद्ध झाले ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र शिराजी भोसले, त्या पद्धतीनं आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेभाऊ या दोघांच्या नेतृत्वाखाली परत एकदा सातारा जिल्हा परिषद आपले चारी म्हणजे भाऊ परवाही सांगत होते की चारी जिल्हा परिषदचे सदस्य भारतीय जनता पार्टी होणार नाही. आमचे परत एकदा सिद्ध झाले आणि समाज कल्याण सभापतीपदी एक तरुण अतिशय ज्याच्या वडिलांचं अतिशय चांगलं जिल्हा परिषदेने काम केलंय ते तरुण ऋषिकेश धायगुडे यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड झाली. ऋषिकेश धायगुडे यांचं बाबा थोडा आत द्या. दादा बाबा थोडा आत द्या. बाबा एक मिनिट तुला बघ की एक मिनिट सर. बाबा समोर महिला आणि बाल कल्याणच्या सभापतीपदी आपल्या ऋतुजाताई विराज शिंदे यांची इथे एकमात्र निवड झाली. त्यांचं सुद्धा मी ग्रामविकास मंत्री भाऊ यांना विनंती करतो की ऋतुजाताईंचं मोबाईल 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 समोर बाबा समोर काका बाबा समोर हो दादा मोबाईल साईड आदरणीय रणजितदादांना विनंती करतो की आपण विशेष समितीचे सभापती तेजस्वीताई कदम यांचा आपण स्वागत करावं. अध्यक्ष सभापती भारतीय जनता पार्टीचा दोन्ही मंत्री साहेबांचा आदरणीय आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार डॉक्टर अशोक बाबा भोसले यांना विनंती करतो आपण विशेष समितीच्या सभापती लताताई कर्णे यांचं स्वागत आपल्या हवेला सोडलं नाही का नाही सोडलं आज सोडत नाही अध्यक्ष साहेबांचा चौघांचा एकत्र मिळाला तर प्रेस एक चौघांचा एकत्र घ्या ना चौघांचा एकत्र घ्या नंतर आता सर थोडा कोणाला मिस्टरांचाच महत्वाचा रोल आहे हो. सगळ्यांच्या मिस्टरांचाच महत्वाचा रोल आहे. मी म्हटलं मिस्टर एक मिनिट
दायगोडे सर, हो दायगोडे साहेब, तुम्ही दायगोडे सरांना द्या ना सर. गोरे साहेब, तुम्ही दायगोडे साहेबांना द्या. बाबा तुम्ही हात लावा फक्त, एक फोटो घेऊ फक्त, एक चौघांचा फोटो घेऊ. एक सर, एक मिनिट सर, एक मोबाईल साईडला या. सर्व एक सर. आदरणीय ग्रामविकास मंत्री भाऊराव विनंती करतो की आपण भाऊ बोलू द्या मग घेऊ. आज सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात एक महत्वाचा दिवस आज या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं झाली. त्या विचारावर आक्षेप घेणाऱ्यांच्या सगळ्यांच्या मंत्र्याच्या भाषेत बोलत आहे ज्यांनी आक्षेप घेतला त्याला चकराक देणारा आजचा दिवस आहे. आज आपण सगळ्यांनी पाहिलं अध्यक्षपदाच्या निवडीच्या दिवशी अनेकांनी कानावा केला की आमचं बहुमत असताना सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक प्रशासन आणि पोलीस दलाच्या ताकदीवर आणि दडपशाहीने केली असा एक आरोप आमच्यावर केला होता. वास्तविक पाहता ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर होत्या, खास करून सातारा जिल्ह्याच्या समोर होत्या. अगदी पोलिसांनी कारवाई केलेले 2 सदस्य पकडले तरी 33-32 अशीच निवडणूक झाली असती आणि भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आमच्यापर्यंत झाले असते. म्हणून आजचा दिवस या सगळ्यांना चक्रात याच्यासाठी आहे. एवढं मोठं बहुमत आज आमच्यासोबत होतं की समोरच्या पक्षानं अर्ज भरण्याची हिंमत केली नाही. आज लोकशाहीचा खून झाला म्हणायला त्यांच्याकडे काही रोजगार नाही. मी बाबाच्या भाषेत सांगणार नाही, परंतु आज सांगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. आज ना कुणी पोलिसांनी कुणाला अडवलं, आज ना कुणी कुणाला मतदानापासून वंचित ठेवलं, ना आज कुणाचं अपहरण झालं. अशी कुठलीही गोष्ट न होता आज सभापतींच्या निवडी पार पडल्या आणि 4च्या 4 सभापती बिनविरोध या ठिकाणी निवडून आले. आज माझ्या हिशोबाने यशवंतराव चव्हाणांच्या जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोकशाही मूल्याचा अनादर करण्याचं काम समोरच्या सदस्यांनी केल्याचं आपण पाहिलं. काळ्या फिती लावून आले, का आले त्यांनाही माहिती नव्हतं का काळ्या फिती लावलं. आज भरायची मुदत संपल्यावर आले, इथं कामावा करायचा प्रयत्न केला की आम्हाला अडवून ठेवलं, आजच भरून नाही. पण आज जिल्हा परिषदेच्या चप्प्यावर व्हिडिओ कॅमेरे आहेत, किती वाजता आले, कुठं आले, काय केलं, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या सहकाऱ्यांचं या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत आहे हे आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालं. आमच्याशी लढाई करण्याची सुद्धा त्यांनी हिंमत त्यांची झाली नाही. एवढं लोकमत बहुमत आमच्यासोबत होतं.
आता तर आम्ही 34 सदस्य इथं आहोत. पण तुम्हाला आणखीन सांगतो, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, अजून प्लॅन बी एक्झिक्यूट झालाच नव्हता. तर तो जर झाला असता तर सभागृहामध्ये आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं आणि आणखीन मोठं बहुमत आपल्या सगळ्यांसोबत दिसलं असतं, अशी परिस्थिती होती. आणि याला भिवूनच, या सगळ्या परिस्थितीला भिवूनच वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाईल, बहुमत भारतीय जनता पक्षासोबत होतं हे महाराष्ट्राच्या समोर जाईल आणि आम्ही जो सगळा केला होता तो कावळा होता हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर जाईल. म्हणून आज मतदानाच्या प्रक्रियेवर किंबहुना निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं नाटक आज केलं. हे सातत्यानं बाबा आपण विधानसभेमध्ये बघत असतो. जेव्हा बहुमत नसतं तेव्हा सगळ्यात सोपा उपाय असतो की आम्ही सभात्याग केला. त्याच पद्धतीचा सभात्याग करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी झाला. परंतु याच्यावर बोलता मी खास करून आज 40च्या 40 सभापतींचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. खास करून आपण पाहिलं की ऋषिकेश धायगुडे ज्यांच्या वडिलांचा खूप मोठा इतिहास जिल्हा परिषदेने पाहिला असा एक उमदा युवक आज समाज कल्याण सभापती म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आमच्या कदमताई आहेत, त्या सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. आमच्या कर्णेताई आहेत, त्यांची सभापती म्हणून निवड झालेली आहे. त्यासोबत आमच्या ऋतुजाताई शिंदे यांची निवड आज या ठिकाणी सभापती म्हणून निवड झालेली आहे. अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आमचे सदस्य म्हणजे आता विराज त्यांचा कधी होता आहे त्यांनाच माहिती, मला माहिती नाही त्यांचा कधी होता. त्यामुळे करणे असे किंवा हे सगळे सदस्य कधी त्यांचे होते त्यांना माहिती आहे, मला माहिती नाही. तर त्या सगळ्या विषयी बाजूला ठेवून आज आपण या 40 सभापतींचे मनापासून आपण अभिनंदन करतो.